आज आपण अगदी प्रत्येक आजाराला अगदी गुणकारी देणाऱ्या बडीशोपापासून आज आपण अगदी झटपट पद्धतीने उन्हाळ्यानिमित्ताने अगदी थंडगार सरबत कसं बनवायचं त्यापासून ते आज आपण बघणार आहोत। एक वेळेस आपण फक्त पावडर तयार करून ठेवा, अगदी महिना ते 2 महिने अगदी सहज आपण त्याला स्टोअर करून घेऊ शकतो। तर त्यासाठी लागणारं साहित्य सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत। इथे 1 वाटी मी अगदी बारीक अशी बडीशोप घेतली। त्या बडीशोपाला काय असतं, बारीक जी बडीशोप असते ना त्याला चवीला अगदी गोड असते आणि अगदी छान तिला वास देखील असतो, त्यामुळे आपलं जे सरबत असतं ना अगदी चविष्ट ते तयार होतं। म्हणून इथे मी बारीक जी बडीशोप असते ती यासाठी वापरत आहे। त्यानंतर 1 वाटी बडीशोपसाठी 1 वाटी इथे मिश्री किंवा आपण खडी साखर म्हणतो ती घेतली। चवीनुसार मीठ, काळं मिठाचा वापर आपण इथे करतोय। 5 ते 6 हिरव्या विलायच्या, 5 ते 6 काळे मिरे आणि 1 चमच्याच्या आसपास आपण इथे खसखसही वापरते। प्रमाण थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही। त्यानंतर काय करायचं, एक आपलं मिक्सरचं भांडं घ्या, त्यामध्ये सर्वप्रथम आपण बडीशोप घेते। बडीशोप ही पचनक्रिया सुधारण्याचे काम करते, पुन्हा आणखी आपलं वजन कमी करण्याचं काम करते। अगदी भरपूर अशा वेगवेगळ्या आपल्या आजारांवरती अगदी गुणकारिक असं आपलं हे बडीशोपाचं काम हे करत असतं। तर त्यानंतर लगेच त्यामध्ये जे आपण संपूर्ण साहित्य घेतलेलं तर खसखस, काळं मीठ, जर आपल्याकडे नसेल तर आपलं साधं मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही। संपूर्ण साहित्य छान आपण मिक्सरला ह्या पद्धतीने त्याचं पावडर अगदी बारीक असं तयार करून घ्यायचं। आता आपलं हे पावडर तयार झालं आहे। त्यानंतर काय असतं, बडीशोप ही अगदी पटकन ती बारीक होत नाही, म्हणून आपण हिला काय करणार आहोत, थोडंसं आता ह्या पावडरला आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून आपण ज्यावेळेस त्यावेळेस बडीशोपाचं आपण सरबत बनवू ते अगदी छान एकसारखं ते तयार होईल। जी आपली पीठ गाळण्याची चाळणी असते ती चाळणी घ्या, त्या चाळणीने आता आपल्याला इथं छान आता अगदी जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक पावडर करून आपल्याला ह्या चाळणीत गाळून घ्यायचं आहे। तर संपूर्ण आता आपल्याला हे मिश्रण ह्या पद्धतीने आता गाळून घ्यायचं आहे। प्रत्येक जो आपण ह्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरला आहे ते प्रत्येक इन्ग्रेडियंट्स आपल्या शरीरासाठी अगदी भरपूर असा उपयोगी आहे। यामध्ये आपण जी हिरवी विलायची वापरली त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे आपली त्वचा छान होते, पचनक्रिया देखील आपली अगदी छान होते। पोटॅशियम आहे त्यामध्ये, मॅग्नेशियम देखील आहे। जर आपले मुलं ह्या पद्धतीने जर सरबत बनवून पितील तर त्यानिमित्ताने त्यांच्या पोटामध्ये हिरवी विलायची, काळी मिरे ह्या पद्धतीचे अगदी संपूर्ण घटक असे आपले त्या जातील। बडीशोपमध्ये अगदी थंडावा देणारा घटक असतो, म्हणून अगदी आवर्जून तुम्ही उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या पद्धतीचं आपलं थंडावा देणारं अगदी चविष्ट असं हे बडीशोपचं सरबत नक्की बनवा। या पद्धतीने जर आपण पावडर हे करून ठेवलं तर सहज आपण महिना ते 2 महिना हे आपण सहज टिकून आपल्याला हवं त्यावेळेस 1 मिनिटाच्या आत आपलं सरबत हे तयार आहे। बडीशोपामध्ये असे काही गुणधर्म आहे त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहतं। पुन्हा आणखी जर आपल्याला हृदयाचा काही त्रास असेल ते देखील आपल्याला त्या मदत करण्याचं काम आपलं बडीशोप ही करत असतं। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने सरबत हे अगदी आवर्जून तयार करा। आणि एक म्हणजे हे जे सरबत आहे हे सरबत जर आपल्याला महिलांना अगदी मोठ्या प्रमाणामध्ये काही वयानंतर किंवा काही आताच्या खाण्यापिण्याचा जे परिणाम आहेत ते आपल्या शरीरावर होत असतात, त्यामुळे आपल्याला व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर त्यासाठी देखील अगदी गुणकारिक असं हे सरबत आहे। रोज तुम्ही दिवसातून 1 वेळेस हे सरबत पिया तर तुम्हाला अजिबात औषधांची देखील गरज भासणार नाही। एवढा आपल्याला छान व्हाईट डिस्चार्ज किंवा उन्हाळा लागण्याचा जो त्रास आपल्याला होत असतो तो पूर्णपणे ह्या सरबतातनं आपला तो प्रॉब्लेम नाहीसा होतो। तर या पद्धतीचं आपण पावडर तयार करून ठेवा। ज्या वेळेस आपल्याला हवं त्यावेळेस आपण फक्त पटकन याला पाण्यात मिसळा आणि आपलं अगदी छान असं आपलं सरबत हे तयार होतं। तर या पावडरपासून कशा पद्धतीने आपण सरबत तयार करायचं ते आता आपण बघून घेऊया। तर त्यासाठी काय करायचं, 1 ग्लास घ्या, ग्लासमध्ये आपल्याला कितपत सरबत बनवायचं आहे त्यानुसार यामध्ये हे पावडर टाका। इथे मध्यम आकाराचा ग्लास आहे त्यासाठी इथे 1 चमच्यावर मी आता हे पावडर घेतलं आहे। त्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं निंबूचा जो रस असतो तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। फक्त तुम्ही ह्या पावडरचं देखील सरबत बनवलं तरी काही हरकत नाही। तर इथे मी अगदी थोडंसं निंबूचा रस घातला, यामुळे छान चव येईल आणि अगदी छान आपला सरबत हे तयार आहे।
तर यामध्ये आपण सर्वप्रथम पावडर टाकले, निंबूचा रस, आणि आपल्याला अगदी गार हवं असेल तर यामध्ये 2 ते 3 बर्फाचे खडे आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर लगेचच आपलं नॉर्मल टेम्परेचर पाणी घालून फक्त आपल्याला आता याला काही सेकंदांपर्यंत चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे. अगदी परफेक्ट झटपट पद्धतीचं, अगदी भरपूर असं गुणकारी, थंडगार, शरीराला अगदी थंडावा देणारं, अगदी छान असं आपलं हे सरबत हे तयार आहे. हे सरबत आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण याला पिऊन घेऊ शकतो. याचे काही दुष्परिणाम वगैरे असं आपल्याला हा देत नसतो. म्हणून अगदी छान असं आपलं हेल्दी असं आपलं उन्हाळ्यात स्पेशल आपलं थंडगार असं आपलं सरबत हे तयार आहे.